नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर गीता अविनाश राशीनकर, सरस्वती मंदिर, नेट कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स, पुणे 2 वाणिज्य विभागामध्ये मी कार्यरत आहे. आज आपण वाणिज्य विभागामधील SOI-BCom एलिमेंट्स ऑफ कंपनी लॉ या विषयामधील शेअर कॅपिटल आणि शेअर कॅपिटलमधील टाईप्स ऑफ शेअर कॅपिटल हा भाग बघणार आहोत. कारण का शेअर कॅपिटल या बाबतची एक वेगळं व्याख्यान स्वतंत्र आपण घेतलेलं आहे, ते तुम्ही बघितलं असेलच. आणि आज मी जे व्याख्यान घेणार आहे ते टाईप्स ऑफ शेअर कॅपिटल म्हणजेच भाग भांडवलाचे प्रकार आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. यापूर्वी आपण अनेक व्याख्यानं घेतलेली आहेत. त्यामध्ये कंपनी म्हणजे नेमकं काय, कंपनीची वैशिष्ट्ये, कंपनीचे प्रकार, त्याचबरोबर घटनापत्रक, माहितीपत्रक, त्याचबरोबर कंपनीच्या स्थापनेच्या विविध अवस्था, या सगळ्याचा अभ्यास आपण वेगवेगळ्या व्याख्यानांमधनं केलेला आहे. आज आपण घेणार आहोत ते भाग भांडवलाचे प्रकार या ठिकाणी अभ्यासणार आहोत. हा भाग का घेतलेला आहे? कारण का भांडवल हा जो घटक आहे ना, तो आर्थिक अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण का कोणत्याही प्रकारची उद्योग व्यवसाय चालू करण्यासाठी आणि तो चालू राहण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असतेच. म्हणजे भांडवलाचे स्थिर भांडवल, खेळते भांडवल प्रकार पडतात. परंतु आपण स्थिर आणि खेळते भांडवलाचा अभ्यास करणार नाही आहे या ठिकाणी. तर नेमकं भाग भांडवलाचे प्रकार काय आहेत हे अभ्यासणार आहोत. कोणतीही कंपनी जेव्हा स्थापन होते तेव्हा तिचं स्वरूप जर मोठ्या प्रमाणामध्ये असेल तर कंपनीला आवश्यक असणाऱ्या भांडवलाची गरज मोठी आहे हे लक्षात येताच एवढं मोठं भांडवल कसं उभारायचं, तर कोणतीही व्यक्ती, एखादी छोटीशी संघटना किंवा मित्रमंडळी, नातेवाईक यांनी पुरवलेलं भांडवल हे कंपनीला पूर्ण ठरू शकत नाही. मग अशा वेळेला ही भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठी कंपनी काय करते, तर कंपनी यासाठी भांडवल जे आहे ते भांडवल भागांची विक्री करून उभं करत असते. म्हणजेच कंपनी जेव्हा भागांची विक्री करून भांडवलाची उभारणी करते तेव्हा त्याला भाग भांडवल, शेअर कॅपिटल असं म्हणलं जातं. ते कंपनीचं स्वतःचं भांडवल असतं. जोपर्यंत कंपनी अस्तित्वात आहे तोपर्यंत हे भांडवल परत केलं जात नाही. आणि हे भाग ज्या व्यक्ती खरेदी करतात त्यांना भागधारक असं म्हणतात. भागधारक हे कंपनीचे खरे मालक असतात, हे लक्षात घ्या. आणि ज्या वेळेला कंपनी कर्जरोख्यांची विक्री करून भांडवल उभं करते तेव्हा त्याला कर्जाऊ भांडवल असं म्हणलं जातं. आज आपण हे जे भाग भांडवल आहे या भाग भांडवलाचे प्रकार या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तर भाग भांडवलाचे कोणकोणते प्रकार पडतात हा या व्याख्यानाचा आजचा आपला उद्देश आहे. या व्याख्यानामध्ये आपण अधिकृत भाग भांडवल, विक्रीस काढलेले भांडवल, विकलेले भांडवल, मागितलेले भांडवल, वसूल भाग भांडवल, राखीव भाग भांडवल असे विविध प्रकार अभ्यासणार आहोत. विद्यार्थ्यांनो, लक्षात घ्या की जेव्हा कंपनी भागांची विक्री करत असते ते भाग जर स्टॉक एक्सचेंज शेअर बाजारामध्ये नोंदणी केलेले असतात हे लक्षात घ्या, तेव्हा त्या भागांची खरेदी विक्री करणं सोपं जातं. परंतु भागाच्या दर्शनी भागावरती म्हणजे शेअर्सच्या दर्शनी भागावरती भागांची मूल्य नोंदवलेलं असतं. त्याला दर्शनी मूल्य म्हणजे फेस व्हॅल्यू असं म्हणलं जातं. फॉर एक्झाम्पल, भागाची किंमत 100 रुपये असेल तर त्या ठिकाणी 100 रुपये नोंदवलेले असतात. ज्या वेळेला कंपनीचं गुडविल, नावलौकिक किंवा प्रसिद्धी ही खूप चांगली असते त्यावेळेला कंपनी भागांची विक्री फेस व्हॅल्यू किंवा फेस व्हॅल्यूपेक्षा जास्त, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं 100 रुपये भागाची किंमत असेल, त्या 100 रुपयेचा भाग जर कंपनी 110, 120, 150, अगदी 100 रुपयेपेक्षा कितीही जास्त रक्कम, मग 101 असेल, 110, 120, 150, 200, 300, 500 एनी, म्हणजेच 100 रुपयेपेक्षा दर्शनी मूल्यापेक्षा जेव्हा जास्त किमतीला भागांची विक्री केली जाते तेव्हा त्याला
प्रीमियमने भागांची विक्री केली असं म्हणलं जातं. आणि ज्या वेळेला कंपनीची स्थिती ही फारशी चांगली नसते, नफा कमी मिळत असतो आणि भागांना मागणी कमी असते, अशा वेळेला लोकांनी आपल्या कंपनीचे भाग खरेदी करावेत, गुंतवणूक करावी, यासाठी कंपन्या भागांची किंमत दर्शनी मूल्यापेक्षा कमी करतात. म्हणजेच 100 रुपयापेक्षा कमी, मग ती 70 असेल, 80 असेल, 90 असेल, 95 असेल, 99 असेल, एनी, तेव्हा ते डिस्काउंटने विक्री करत असतात. अशा पद्धतीने भागांची विक्री होत असते. आता ही झाली भागांच्या विक्रीचं माध्यम. आज आपण अधिकृत भांडवल बघणार आहोत. अधिकृत भांडवल म्हणजे कंपनीच्या घटनापत्रकामध्ये ज्या भांडवलाची नोंद केलेली असते त्या भांडवलाला अधिकृत भांडवल असं म्हटलं जातं किंवा नोंदवलेलं भांडवल म्हटलं जातं. यामध्ये एकूण भांडवलाची रक्कम ही एकूण भागांमध्ये विभागलेली असते. प्रत्येक भागावरती दर्शनी किंमत ठळकपणे नोंदवलेली असते. भाग भांडवलाच्या रकमेवर कंपनीची नोंदणी करताना स्टॅम्प ड्युटीची रक्कम भरावीच लागते. अधिकृत भांडवलाची रक्कम किती असावी यावर कोणतेही कायदेशीर नियम नाही आहेत. म्हणजे कंपनी स्वतःच्या गरजेनुसार अधिकृत भांडवल किती असावं हे नोंदवत असते. कारण वारंवार अधिकृत भांडवलाची नोंद करता येत नसते, कारण त्यामध्ये बदल करणं अनेक कायदेशीर तरतुदीचं पालन करावं लागतं. म्हणून अधिकृत भांडवलाची रक्कम नेहमी जास्त असते. परंतु सुरुवातीला हे अधिकृत भांडवल संपूर्णच्या संपूर्ण कधीही विक्रीला काढलं जात नाही, कारण कंपनीच्या प्राथमिक अवस्थेत एवढ्या भांडवलाची गरज नसते. कारण का, यापैकी किती भांडवल विक्रीला काढायचं हा निर्णय संचालक मंडळ प्रवर्तक घेत असतात. आता कंपनीच्या व्यवसायाचं स्वरूप विचारात घेऊन ही अधिकृत भाग भांडवलाची रक्कम ठरलेली असते. आता कंपनीची नोंदणी करताना कंपनीने घटनापत्रकामध्ये आपलं अधिकृत भांडवल 1 कोटी रुपये जर ठरवलेलं असेल तर ते भांडवल 1 लाख भागांमध्ये 100 रुपये किमतीने विभागलेलं असतं आणि याची माहिती या कलमामध्ये स्पष्टपणे नोंदवलेली असते. ओके, याचं नंतर एक शेवटी आपण उदाहरण बघणार आहोत की नेमकं कसं आहे. दुसरा प्रकार आहे विक्रीस काढलेले भांडवल. अधिकृत भांडवल सगळेच्या सगळं कधीही विक्रीस काढलं जात नाही. त्यापैकी काहीच भांडवल गरजेनुसार विक्रीला काढलं जातं. त्या भांडवलाला विक्रीस काढलेले भांडवल असं म्हटलं जातं. आणि सार्वजनिक कंपनी भागांची जी विक्री आहे ही जाहिरातरित्या मोठ्या प्रमाणावरती करत असते आणि विक्रीस काढलेल्या भाग भांडवलाची खरेदी भागधारक या ठिकाणी करत असतात. आता विकलेले भांडवल म्हणजे विक्रीस काढलेल्या भाग भांडवलापैकी जेवढे भाग भांडवल लोक विकत घेतात आणि सांगितलेले भांडवल, त्याला कुठलं भांडवल म्हणतात? विकलेलं भांडवल म्हणतात. विकत घेतलेल्या भागांची संपूर्ण रक्कम गुंतवणूकदारांना एकाच वेळी कंपनीकडे भरली तर त्याला संपूर्ण वसूल झालेलं भांडवल म्हणतात. गुंतवणूकदाराला कंपनीच्या भागांच्या एवढीच रक्कम द्यावी लागते, त्यापेक्षा जास्त रक्कम द्यावी लागत नाही. आता मागितलेले भांडवल म्हणजे कॉल्ड अप कॅपिटल. विकलेल्या भाग भांडवलापैकी कंपनी जेव्हा भांडवलाची गरज असते तेव्हा काही भांडवलाची किंवा रकमेची मागणी करते, त्याला मागितलेलं भांडवल म्हणतात. प्रत्येक भागाच्या दर्शनी किमतीपैकी काही रकमेची मागणी कंपनी भागधारकांकडे करते व ही रक्कम विशिष्ट मुदतीमध्ये भरावी असं मागणीपत्र भागधारकांना पाठवत असते. वसूल भाग भांडवल, पेडअप कॅपिटल. मागितलेल्या भाग भांडवलापैकी काही प्रत्यक्ष जेवढी रक्कम भांडवल म्हणून मिळते त्या भाग भांडवलाला वसूल भाग भांडवल असं म्हणलं जातं. आता पुढचा भाग भांडवलाचा प्रकार आहे राखीव भांडवल. सार्वजनिक कंपनीला विशेष ठराव करून राखीव भांडवलाची तरतूद करता येते. हे भांडवल म्हणजे कंपनीने विक्रीस न काढलेल्या भांडवलाचा काही भाग असतो. राखीव भांडवल म्हणजे विक्रीस काढलेल्या भाग भांडवलाचा असा भाग की जे भांडवल कंपनीला फक्त आपले कामकाज बंद करताना भागधारकांकडून मागता येते, अन्यथा इतर कोणत्याही वेळेला हे भांडवल मागता येत नाही. राखीव भांडवल निर्माण करण्याचा एकच हेतू असतो की ज्यांनी भांडवल पुरवलेले आहे, जे ऋणको आहेत, त्यांना आपलं भांडवल सुरक्षित आहे याची खात्री पडते. अशा प्रकारचे जे भांडवल म्हणजे भागधारकांवर एक प्रकारची जबाबदारी निर्माण करणारी असते
म्हणून या भांडवलाला काय म्हटलं जातं? राखीव भांडवल असं म्हटलं जातं. आता या ठिकाणी तुम्हाला एक उदाहरण मी दाखवलेलं आहे की अधिकृत भांडवल 1 कोटी रुपये आहे, विक्रीस काढलेले भाग भांडवल 25 लाख रुपये आहे, विकलेले भांडवल 20 लाख रुपये आहे, मागणी केलेल्या भाग भांडवलाची रक्कम 4 लाख रुपये आहे, वसूल केलेल्या भाग भांडवलाची रक्कम 3 लाख रुपये आहे. म्हणजेच या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की जे विक्रीस काढलेलं भांडवल होतं ते 1 कोटी रुपयाचं अधिकृत भाग भांडवल हे 1 लाख सामान्य भागांमध्ये विभागलेलं आहे आणि त्याची दर्शनी किंमत किती आहे? 100 रुपये आहे. आता हे जे अधिकृत भांडवल आहे, आता या 1 लाखापैकी समजा कंपनीने 25,000 भाग विक्रीला काढायचं ठरवलं तर एकूण विक्रीस काढलेल्या भांडवलाची रक्कम 25,000 गुणिले 100 म्हणजेच इथं 100 रुपये दर्शनी किंमत असल्यामुळं तर त्याची किंमत येते 25 लाख रुपये. बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी विक्रीस काढलेलं जे भांडवल मी 25 लाख रुपये दिले ते 25 लाख रुपये लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर आहे विकलेले भांडवल किती लिहिले मी? 20 लाख रुपये. आता समजा 25,000 भाग विक्रीला जरी काढलेले असतील त्यापैकी सगळे भाग विकलेले नाही गेले, फक्त 20,000 भागच लोकांनी विकत घेतले. आता 20,000 भाग गुणिले 100 केलं तर भांडवल किती येणार? 20 लाख रुपये. म्हणून आपण विकलेले भाग भांडवल किती लिहिलेले? 20 लाख रुपये. मागितलेलं भांडवल, आता विकलेल्या भांडवलापैकी जेव्हा कंपनीला आवश्यकता असेल तेव्हा ती मागणीपत्र पाठवून भांडवल जमा करते. म्हणजे 100 रुपये दर्शनी किमतीपैकी कंपनीने प्रत्येक भागावरती 20 रुपयाची मागणी केली असेल. म्हणजेच एकूण विकलेल्या भागांची संख्या, किती भाग विकले गेले आहेत? 20,000. 20,000 रुपयेपैकी 100 रुपये कंपनी मागवत नाही आहे, तर एका भागावरती 20 रुपये मागवते. म्हणजे 20,000 गुणिले 20 बरोबर 4 लाख रुपये या ठिकाणी मागणी केलेलं भांडवल आहे. म्हणून तुमच्यासमोर जी मागणी केलेल्या भांडवलाची रक्कम 4 लाख रुपये, कारण 20,000 गुणिले 20 बरोबर 4 लाख रुपये येतात. आणि वसूल झालेले भाग भांडवल म्हणजे मागणी केलेल्या भाग भांडवलापैकी भागधारकांनी कंपनीच्या मागणीपत्राप्रमाणे पाठवलेली रक्कम म्हणजेच वसूल केलेली रक्कम म्हणजे वसूल भांडवल. 20,000 शेअरपैकी समजा सगळ्यांनी नाही पाठवलं, 15,000 शेअर्सवर प्रत्येकी 20,000 रुपये मिळालेले आहेत. म्हणजेच 15,000 गुणिले 20 केलं तर 15 दुने 30 बरोबर आहे. म्हणजे 3 लाख रुपये या ठिकाणी काय आहे? वसूल झालेलं भांडवल. तुम्हाला हे उदाहरण तुम्हाला समजण्यासाठी मी दिले की जेणेकरून ही रक्कम नेमकी कशी आलेली आहे. म्हणजेच या ठिकाणी अधिकृत भांडवल, त्यापैकी विक्रीला काढलेलं भांडवल, विक्री केल्यापैकी सगळंच विकलं जात नाही, काही विकलं जातं, काही विकले गेल्या रकमेपैकी संपूर्ण रक्कम न मागवता 20 रुपयेनुसार मागवली, परंतु ते सगळे भाग विकले न जाता 15,000 भाग विकले गेले. 15,000वर 20 रुपये प्रमाणे आपल्याला 3 लाख रुपये मिळाले. अशा पद्धतीने कंपनी ही भाग भांडवलाची रक्कम गोळा करत असते. आणि भांडवल हे आर्थिक गरज आहे आणि हे व्यवस्थित उपलब्ध झालं तरच कंपनीचा व्यवसाय व्यवस्थितरित्या चालत असतो. आलं लक्षात? हे सगळे भांडवलाचे प्रकार तुम्ही नीट अभ्यासा. MCQमध्ये हे अधिकृत भांडवल म्हणजे काय, वसूल भांडवल म्हणजे काय, किंवा विकलेले भांडवल म्हणजे काय, मागितलेले भांडवल म्हणजे काय, अशा वेगवेगळ्या व्याख्या तुम्हाला MCQमध्ये येऊ शकतात आणि त्याचा उपयोग तुम्हाला परीक्षेसाठी होऊ शकतो. म्हणून ही PPT आणि हे व्याख्यान नीट अभ्यासा, चांगले मार्क मिळवा, यशस्वी व्हा. या ठिकाणी आजच्या व्याख्यानामध्ये आपण भाग भांडवलाचे विधिक प्रकार हे उदाहरणासह अभ्यासलेले आहेत. या ठिकाणी पुढच्या व्याख्यानामध्ये आपण कंपनीच्या भागांचं वाटप कसं केलं जातं याचा अभ्यास केला आहे आणि केलं नाही आहे, करणार आहोत. आणि पुन्हा भेटणार आहोत कंपनीच्या भागांचं वाटप या विषयावरती व्याख्यानामध्ये. तत्पूर्वी मी आपल्या सगळ्यांचा निरोप घेते विद्यार्थ्यांना की तुम्ही छान अभ्यास करा. कोरोना आहे, आजूबाजूला असला तरी घाबरू नका.
कारण मनामधली भीती ही सगळ्यात जास्त महत्त्वाची असते. आणि तुम्ही घाबरणार नाही आहात, तुम्ही छान राहणार आहात, सुरक्षित राहणार आहात आणि आपण पुन्हा कॉलेजमध्ये नवीन वर्षामध्ये समोरासमोर सगळेजण भेटणार आहोत. आणि तुम्ही मला सांगणार आहात की मी खूप छान मार्क मिळवलेले आहेत. आणि यासाठी भेटण्यासाठी सुरक्षित राहा, छान राहा. मी आपला निरोप घेते, इथं थांबते. धन्यवाद.